नाग नव्हे सर्पपंचमी या विषयावर निसर्गमित्र तथा सर्पमित्र धनंजय वामन नामजोशी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. त्यांचं स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या वतीनं स्वागत आहे. गेली 16 वर्ष सर्पमित्र प्राणीमित्र म्हणून ते काम पाहत आहेत. सर्पांना सर्प हा कुठेही सापडला दिसला तर त्यांना त्या ठिकाणी लोक बोलवतात आणि ते त्या ठिकाणी जाऊन अलगदपणे त्या सर्पाला पकडून घनदाट जंगलामध्ये त्याला सोडतात. आत्तापर्यंत त्यांनी 1,500 पेक्षा जास्त या ठिकाणी सर्प पकडलेले आहेत. उद्या नागपंचमी आहे आणि नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर सर्पपंचमी म्हणजे नाग नव्हे सर्पपंचमी असा एक एपिसोड आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. नागाचं किंवा सर्पांचं सर्प हा त्याचं संरक्षण झालं पाहिजे, त्याला जीवदान दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की सर्प अनेक प्रकारे असतात. तर कुठलाही सर्प दिसला तर त्याला नागाचीच उपमा दिली जाते या आपल्या ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये, कारण सर्पांचे प्रकार कशा पद्धतीचे आहेत हे लोकांना माहीत नाही. तर नेमकं सर्प हा प्राणी काय आहे आणि त्याच्यापासून कशा पद्धतीनं आपण सुरक्षित राहिलो पाहिजे किंवा सर्पाचं जीवन कशा पद्धतीनं त्याला जीवदान दिलं पाहिजे यासाठी आपण सर्पमित्र धनंजय नामजोशी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मी त्यांचं पुन्हा एकदा स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या माध्यमातून स्वागत करतो. सर, श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमी सण साजरा करतात, परंतु सर्पाबद्दल नाहक भीती बाळगून त्यांना ठार मारलं जातं. तर वास्तविक शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या या सर्पाबद्दलचे गैरसमज दूर झाले पाहिजे, त्यानिमित्त आज आपण एकत्र आलो आहोत. सर्प हा निसर्गाचा महत्वपूर्ण घटक आहे, म्हणून त्याचे संवर्धन झाले पाहिजे. आपल्याला काय वाटतं? खरं तर सर्प हा फक्त शेतकऱ्याचाच नाही तर माणसाचा सुद्धा अगदी जवळचा मित्र आहे. अगदी मनुष्य वस्तीमध्ये सुद्धा भरपूर साप असतात, भरपूर साप आढळून येतात. अगदी जुनी मातीची घरं जर बघायला गेलं तर तिथं तस्कर हा एक साप असतोच, जो अनेक गल्लोगल्ल्यांमध्ये आम्हाला जेव्हा साप पकडायला बोलवतो तेव्हा तस्कर जातीचा साप आढळतो. तो भिंतीवरून जे जुनी मातीची घरं आहेत कौलांमध्ये जे बांबू असतात तिथून जात असतो आणि घरामध्ये ज्या पाली आहेत त्या पाली खात असतो, उंदराची पिल्लं खात असतो. म्हणजे फक्त शेतकऱ्यांच्या ठिकाणी जे शेतामध्ये आहेत तिथं जाऊनच साप मदत करतात असं नाही, तर मनुष्य वस्तीमध्ये सुद्धा माणसांना येऊन मदत करतात हे साप. आणि या बाबतीत सांगायचं झालं तर शहरी भागामध्ये 90 ते 95% बिनविषारी साप सापडतात. अगदी 5%च विषारी साप, नाग, मण्यार, घोणस, फुरस हे विषारी साप. मला असं म्हणायचं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे सर्पांचं जे वास्तव आहे ते कुठल्या प्रकारे आहे, आणि तुम्ही आता जे बोलला की 5 ते 10% सर्प हे विषारी असतात, बाकीचे सर्प हे बिनविषारी असतात. पश्चिम महाराष्ट्रातलं महत्त्व घेतलं किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण जाणून घेतलं तर सर्प चावण्याचा प्रकार पण प्रचंड आहे आणि शासकीय रुग्णालयामध्ये सुद्धा अशा सर्प दोष झालेले रुग्ण पण खूप दाखल होत आहेत. तर नेमकं काय, म्हणजे तुम्ही आपला विषय जो सुरू होता की 5% 10% सर्प विषारी आहेत आणि बाकीचे सर्प जे आहेत ते बिनविषारी आहेत आणि ते शेतकऱ्यांचे मित्र आहेत, तर त्या ह्याच्या संदर्भात ते स्पष्टीकरण व्हावं. अनेक वेळेला काय होतं तर शेतामध्ये काही विषारी साप सुद्धा वावरत असतात. जसे की नाग, घोणस, फुरस हे साप शेतामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आढळून येतात. आणि शेतामध्ये जेव्हा शेतकरी काम करत असतात, गवताचे पेंड्या तिथं हे करण्यासाठी आपल्या जनावरांना नेण्यासाठी येत असतात. कापणी करताना बऱ्याच वेळेला पायामध्ये साप दिसून येत नाहीत आणि गवताच्या आतून जेव्हा दंश होतो तेव्हा लक्षात येत नाही. हे महत्वाचं कारण आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सर्पदंश होतो. याशिवाय दुसरं कारण सांगायचं झालं तर अनेक वेळेला गावामध्ये पहिलं एक अंधश्रद्धा अशा प्रकारची आहे की कुठलाही साप दिसला की किडका आहे. गेली 16 वर्ष आम्ही सर्पमित्र म्हणून काम करतोय मी, पण मला किडकं हा प्रकार अजूनही माहिती नाही.
त्यामुळे लोक किडका साप आहे म्हणून त्याला पकडायला जातात. बऱ्याच वेळेला अशा वेळेला सर्पदंश होतो. ओके. महत्वाचं म्हणजे लोकांनी सापाच्या जाती माहिती करून घेतल्या पाहिजेत. जसं सांगितलं, नागमण्या, घोणस, पुरस हे जहाल विषारी आपल्या इथं सापडणारे साप, बाकी निमविषारी आहेत आणि बिनविषारी. तर निमविषारी सापामध्ये हरणटोळ आहे, वेगवेगळ्या जाती आहेत. तर हे निमविषारी साप चावल्यानंतर जास्तीत जास्त माणूस बेशुद्ध पडतो. आणि बिनविषारी साप, जसं की सांगितलं 90% बिनविषारी साप आहेत. तर माणसाचे आम्ही अनेक उदाहरणं बघितलेत की बिनविषारी साप चावल्यानंतर सुद्धा फक्त मनामध्ये भीती असते की मला साप चावला, आता काय खरं नाही आता. आणि महत्वाचं, त्याला दवाखान्यामध्ये नेताना जे गाडीमध्ये त्याचे सहकारी बसलेले असतात, धीर देण्याऐवजी मनामध्ये भीती निर्माण करण्याचं काम करतात. कुठल्या कलरचा होता साप, नाही मग ते विषारी आहे, अशी जेव्हा भीती निर्माण करतात तेव्हा माणूस घाबरून ब्लड सर्क्युलेशन त्याचं फास्ट मध्ये होतं. आणि ब्लड सर्क्युलेशन फास्ट मध्ये झाल्यानंतर ते विष ऑटोमॅटिकली माणसाच्या शरीरातलं विष भिणायला सुरुवात होते. आणि मग एकतर अटॅक येऊ शकतो किंवा ब्लड प्रेशर त्याचं वाढल्यानं त्रास होऊ शकतो. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की सर्पमित्र असं म्हणतायत की बिनविषारी साप चावला तर माणूस हा साप चावला ही मनामध्ये भीती घेऊनच, आणि त्याच्या आजूबाजूला मदत करणारे जे लोक असतात ते देखील त्या भीती घेतात आणि समोरच्या रुग्णाला देखील भीती दाखवतात, आणि त्या भीतीच्या पोटी त्याचा रक्तदाब वाढून हृदयाचा धक्का बसून त्याचे निधन होतं किंवा तो मृत्युमुखी पडला जातो. बऱ्यापैकी बिनविषारी साप चावून मृत्यूचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे असं त्यांचं मत आहे. पण मला असं म्हणायचं की ग्रामीण भागामध्ये आज आता आपण पाहिलं तर साप म्हटलं की प्रचंड मनामध्ये भीती तयार होते, आणि एखाद्या घराच्या पाठीमागं किंवा शेतामध्ये जर साप दिसून आला तर साप 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 म्हणून असं ओरडतात, आणि मग तिथले आजूबाजूचे लोक काट्या घेऊन येतात, आणि तो साप कसला आहे, कुठल्या प्रकारे आहे, त्याला आजूबाजूच्या किंवा शेजारच्या खेडेगावातल्या सर्पमित्रांना या ठिकाणी बोलवून त्या सर्पाला जीवनदान देण्यापेक्षा त्याला मारून टाकण्यामध्ये जास्त प्रमाण ग्रामीण भागामध्ये दिसतं, आणि त्यामुळं सर्पांचं प्रमाण सुद्धा कमी होत चाललेलं आहे. शहरीकरणामध्ये जर साप दिसला तर लगेच सर्पमित्रांना, तुमच्यासारख्या लोकांना बोलवलं जातं, हा अवेअरनेस शहरामध्ये बाळगला जातोय. पण ग्रामीण भागामध्ये अशी मानसिकता सध्या दिसत नाही. त्यामुळं साप दिसला की तो मारायचाच, ही कन्सेप्ट किंवा ही कल्पना योग्य आहे का? खरं तर मगाशी जसं सांगितलं की साप हा माणसाचा मित्र आहे. आपल्याला कुठलीही इजा न पोचवता तो त्याचं खाद्य ओळखतो, आणि त्याचं खाद्य मिळाल्यानंतर तो पुन्हा एकदा बिळामध्ये किंवा सुरक्षित जागी जाऊन बसतो. पण माणसाच्या मनामध्ये अनेक चित्रपट जे आपल्या इथं बनलेले आहेत सापाच्या विषयावरून, ते बघून एक भीती मनामध्ये निर्माण झालेली आहे, अंधश्रद्धा निर्माण झाल्यात, आणि त्यात भर टाकायला रस्त्यावर काही खेळ केले जातात सापांचे, आणि तिथं सुद्धा अंधश्रद्धा माणसाच्या मनामध्ये भिनवल्या जातात. माणसाला एखादी चांगली गोष्ट सांगितली तर ती पटत नाही, पण अंधश्रद्धा जर एखाद्यानं काही गोष्ट सांगितली तर ती ऑटोमॅटिकली माणसाच्या मनामध्ये घर करून बसते. अशीच उदाहरणं आम्ही बघतो. जेव्हा एखादा कॉल येतो, साप आलाय म्हणून कॉल येतो, आणि साप पकडायला गेल्यानंतर तिथं साप पकडत असताना मागून सल्ले देणारे बरेच जण असतात, ज्यांच्या मनामध्ये अंधश्रद्धा असतात किंवा ज्यांच्या मनामध्ये काही समज असतात. कोणी म्हणतं केस जाळा, कोणी म्हणतं तिथं धूर करा किंवा गरम पाणी होता, हे सापाला त्रास देण्याचे प्रकार. तर ही वृत्ती झाली. पण अंधश्रद्धा, एखाद्या देवळातला अंगारा आणून तिथं लावा किंवा तिथं टाका म्हणजे साप येणार नाही. परत एखाद्या दर्ग्यातला कुठला तरी माती आहे ती मिळते, ती आणून टाका म्हणजे साप येणार नाही. अशा सुद्धा अंधश्रद्धा लोकांच्या मनामध्ये आहेत. किंवा साप पकडल्यानंतर कुठला साप आहे सांगितलं की धामीण आहे, त्याच्या शेपटीमध्ये काटा असतोय, बरं झालं ते बोलवला, नाहीतर तुम्हाला का लागला असता काटा. अशा सुद्धा अंधश्रद्धा लोक ज्यांच्या घरी साप आलाय त्यांना ती भीती घालायला. म्हणूनच आम्ही साप पकडल्यानंतर त्या लोकांना माहिती करून देतो. आतापर्यंत धामीण हा जो सापाबद्दल अंधश्रद्धा सांगितली जाते, शेपटीमध्ये काटा असतो, अशा अंधश्रद्धा लोकांनी बऱ्याच पसरवलेल्या आहेत. तर आम्ही ही माहिती सांगतो की धामीण या सर्पाच्या
शेपटीमध्ये कुठलाही काटा नसतो किंवा तो साप कोणती इजा पोहोचवत नाही. आत्ताच येताना सकाळी 2 कॉल झाले. त्यामध्ये सकाळी एक 8.5 फुटाची दामिन, दुसरी 6.5 फुटाची दामिन आपल्या इथं येताना एक आता कॉल झाला. आणि तिथं सुद्धा मला ही अंधश्रद्धा ऐकायला मिळाली. ज्यांच्या घरी साप पकडला, ज्यांच्या बंगल्यामध्ये आळूच्या गड्ड्यामध्ये ती धामीण जाऊन बसलेली होती, तिथून पकडला आणि शेजारी कट्ट्यावरून वाकून बघणारी व्यक्ती त्यानं फोटो काढता काढता म्हणला, अहो ती धामीण आहे, ते शेपटीत काटा असतो. अशा अंधश्रद्धा लोक पसरवतात आणि लोकांच्या मनामध्ये भीती. अवेअरनेस ज्यांच्यामध्ये आहे की आपण सर्पमित्राला बोलवलं पाहिजे, त्यांनी त्यांचं काम केलं. हो. पण शेजारी अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करतात. काम करतात. निश्चितच कोल्हापूरमध्ये शिराळा तालुक्यामध्ये नागपंचमी सण हा यापूर्वी मोठ्या जोमात साजरा केला जात होता. नागांच्या मिरवणुका त्या ठिकाणी निघत असायच्या. आजूबाजूचे मुंबई पुण्याचे लोक या ठिकाणी नागांच्या स्पर्धा बघण्यासाठी येत असायचे. परंतु उच्च न्यायालयाने यावरती बंदी घातली, कारण सर्पमित्र आणि या सर्पमित्रांनी याचिका दाखल केली आणि त्या याचिकेच्या अनुषंगानं मुंबई उच्च न्यायालयानं की सर्पांचं अमानुष छळ होऊ नये, त्यांचं पावित्र्य जपलं पाहिजे आणि ह्या मिरवणुका किंवा त्यांना पकडून त्यांची पूजाविधी करणं हे सगळं प्रकार बंद करा. त्यामुळे गेल्या 4-5 वर्षापासून मला वाटतं की माझ्या अभ्यासानुसार ही तिथली शिराळ्याची प्रथा आता सध्या बंद आहे. आणि शिराळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात होती. परंतु आता चिखलाचा नाग त्या ठिकाणी घरामध्ये पूजला जातो आणि चिखलाच्या नागाचीच पूजा केली जाते. परंतु मला असं म्हणायचं आहे की धनंजयजी, चित्रपटामध्ये नागाला दूध पाजणं, जिवंत नागाची पूजा करणं, या सगळ्या ज्या काही गोष्टी दाखवल्या जातात लोकांच्या समोर उभ्यावर, ते गैरसमज पसरवले जातात असं तुम्हाला वाटत नाही का? खरं तर सर्प म्हणजे सर्प असू दे किंवा नाग, त्यांचं शरीर मुळातच थंड. त्यांच्या थंड शरीराला दूध सुद्धा थंड आणि सर्पाचं शरीर सुद्धा थंड. एका थंड वस्तू त्याला जेव्हा तो ग्रहण करतो तेव्हा त्याला त्रास चालू होतो. जसं आपल्याला अन्नातून विषबाधा होते तशीच त्याला अन्नातून विषबाधा होते आणि त्याचं आयुष्य कमी होतं किंवा त्यामध्ये मृत्यू सुद्धा होऊ शकतो. दुसरं म्हणजे नागपंचमीला जसं आपण सांगितलं, शिराळ्यामध्ये प्रथा आता ती मोठ्या प्रमाणात करायची बंद केली. नागाची पूजा करण्याच्या नावावर अनेक आपल्या रस्त्यावर सुद्धा खेळ करणारे लोक हे नागाची पूजा करण्याच्या नादात हळद कुंकू त्यावर टाकलं जायचं नागावरती, पुन्हा दूध पाजलं जायचं. हे आम्ही आता गेल्या काही वर्षामध्ये आम्ही सुद्धा बऱ्याच ठिकाणी नाग जप्त केले आणि पुन्हा वन क्षेत्रामध्ये सोडून दिले. कारण त्या नागाचे हाल केले जायचे आणि त्यांचं आयुष्य कमी केलं जायचं. बऱ्याच नागांचे मृत्यू सुद्धा झाले यामध्ये. त्याच्या शरीरावर हळदी कुंकू गुलाल टाकल्यामुळं एकतर डोक्यावर टाकलं जायचं आणि तेच हळदी कुंकू त्याच्या डोळ्यामध्ये किंवा नाकातून ते आत फुफ्फुसामध्ये जायचं. डोळ्यावर टाकल्यावर नागाची दृष्टी इतर सर्पांच्या दृष्टीपेक्षा तीक्ष्ण असते. ती दृष्टी त्याची कमजोर होण्याची शक्यता असते किंवा अंधत्व सुद्धा येऊ शकतं. तर असे त्याचे हाल केले जायचे. जे फुफ्फुसामध्ये त्याचे हळद कुंकू जायचं त्यामुळे त्याचा मृत्यू व्हायचा. दूध पाजलं जायचं त्यामुळं त्याच्या शरीराला अन्न विषबाधा तयार होऊन त्याच्या विषापेक्षा हे जहाल विष त्याला दिलं जायचं. जर त्याचं खाद्य नाही, उंदीर, बेडूक हे अशा प्रकारचे त्याचे खाद्य आहे, हे नॅचरली जर त्याला दिलं असतं, नागपंचमी आपला मित्र आहे म्हणून जर दिलं असतं तर त्याला नक्कीच आम्हाला सुद्धा आनंद झाला असता. पण नागपंचमी किंवा एखादा आपण त्याला भाऊ मानायचं म्हणून पूजा करायला यायचं आणि उलट त्या भावाचाच कुठेतरी आपण मृत्यूला कारणीभूत ठरायचं. हे आमची त्यामुळेच सगळ्यांना विनंती आहे की नागपंचमी सण जरूर साजरा करा, पण त्याचे हाल करू नका. कुठल्याही सापाला जर तुमच्या घराच्या आसपास जर साप आला, तुम्ही सर्पमित्र म्हणून आम्हाला बोलवलं, आम्ही सुरक्षितपणे त्याला घेऊन गेलो, तर तुम्ही नक्कीच तुमच्या भावाचा जीव वाचवण्याचं काम केलं. हे खऱ्या एका अर्थानं तुम्ही नागपंचमी साजरा केल्याप्रमाणेच आहे. हेच आमचं सर्पमित्र धनंजयचं म्हणणं असं आहे की तुमच्या आजूबाजूला जर सर्प दिसला तर तुम्ही आम्हाला सर्पमित्र म्हणून तुम्ही कॉल करा.
त्याची कुठल्याही प्रकारे त्याला इजा पोचवू नका, त्याची हेळसांड करू नका किंवा त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही आम्हाला कॉल करा, आम्ही त्या ठिकाणी आमचं जे आहे त्या कामामध्ये आम्ही ते काम बाजूला टाकून तुमच्या तिथे त्या ठिकाणी येईन. तो सर्प सुखरूपपणे पकडेन आणि त्याला सुखरूपपणे त्याच्या ठिकाणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि हीच तुमची सर्पाला जिवंतपणे त्याला सुखरूपपणे त्याच्या ठिकाणी पोहोचवणं ही तुमची नागपंचमीची एक मोठी भेट ठरेल एक भाऊ म्हणून. आणि त्या पद्धतीनंच तुम्ही त्यांचं अनुकरण करावं असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस खूप आहेत आणि ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये सर्प हे बिळामध्ये राहतात आणि बिळामध्ये पाणी गेल्यामुळे ते आता सध्या बाहेर येत आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये काही अंगण आहेत किंवा पडसर अशी जागा असते, अशा ठिकाणी हे सर्प वावरत असतात. आणि मग लहान मुलं त्या ठिकाणी खेळायला जातात किंवा शेतकरी शेतामध्ये वैरण आणण्यासाठी जातात. अशा वेळेला त्यांना दंश होण्याचं प्रमाण खूप आहे. तर अशा वेळी एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या लहान मुलगाला जर दंश झाला, पण तो दंश कुठल्या सर्पानं केलेला आहे, तो सर्प कोणत्या प्रकारे आहे हे त्यांना माहीत नसतं, कारण मनात प्रचंड भीती असते. तर एक गेल्या 16 वर्षाचा तुमचा अनुभव आहे, तुम्ही गाड्या अभ्यासक आहात सर्पमित्र या पर्यावरण ह्याच्यामध्ये. तर तुम्ही प्रथमोपचार नेमका काय केला पाहिजे लोकांनी हे जरा तुम्ही आपल्याला सांगा. जसं की सांगितलं, आता पावसाळ्याचे दिवस आहेत. शेतामध्ये जास्तीत जास्त सर्पदंश त्यामुळेच होतात. शेतामध्ये अनेक बेडा असतात. स्वतः तरी साप किंवा नाग बीळ तयार करत नाहीत. जी उंदरांची बिळं असतात, घुशीची बिळं असतात, यामध्ये साप जाऊन बसलेले असतात. पण पाऊस भरपूर झाल्यानंतर या बिळामध्ये पाणी शिरतं आणि हे विषारी साप सुद्धा बाहेर पडतात. शेतामध्ये शेतकऱ्यांना सर्पदंश होतो त्यामुळं. आणि माझं म्हणणं हेच आहे की सर्पदंश जर झाला एखाद्या व्यक्तीला, लहान मुलाला, तर शेजारी आपण बसून त्याच्यात जर दवाखान्यात नेत असू तर गाडीमध्ये शेजारी बसल्यावर फक्त धीर देणं, काय होत नाही, त्याची समजूत काढणं, गेल्यावर डॉक्टर इंजेक्शन देतील, बरं वाटेल, इतपतच आपण त्याला धीर पण दिला पाहिजे. काही ठिकाणी असं पाहायला मिळतंय की सर्प ज्या ठिकाणी दंश करतो त्या ठिकाणी काही ब्लेड मारतात, काही खुरप्यानं कापून घेतात, स्वतःला ब्लड त्याचं पाडायचा प्रयत्न करतात. काही जण दोरी किंवा जे काय मिळेल त्या साहित्यानं पाठीमागं बांधलं जातं, तो रक्तप्रवाह वरती येऊ नये म्हणून. असे प्रकार ग्रामीण भागामध्ये आजही सुरू आहेत. तर ते योग्य आहेत का? दोरीनं बांधणं इतपत ठीक आहे, पण ब्लेडनं त्याच्यावर वार करणं किंवा एखाद्या मांत्रिकाकडे घेऊन जाणं, देवळात घेऊन जाणं, हे साप चुकीचं आहे. त्यामध्ये कुठल्याही अंधश्रद्धा लोकांनी डोक्यात ठेवू नयेत की साप चावल्यानंतर एखादं ब्लेड मारलं आणि तिथं रक्त ते बाहेर पडायला पाहिजे. समजा हाताला बाईट झालाय आणि तुम्ही ब्लेड मारलं, चुकून एखादी शीर कट झाली, तर उलट त्या सापाचं विष किती आहे माहिती नाही, पण तुम्ही एखादी नस कट केल्यानंतर तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्याशिवाय लोकांच्या अजून ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळेस बघतो आणि ऐकायला सुद्धा अजून मिळतं की उदाहरणं एखाद्या देवळामध्ये घेऊन गेले, झोपवले त्याला बराच वेळ आणि त्याच्यानंतर मग देवळात ठेवल्यानंतर मग हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेत. हा वेळ त्यांचा वाया जातो आणि नंतर उपचाराला वेळ झाल्यामुळं अनेकांचे मृत्यू तुम्ही होतात. मेन मुद्द्याला हात घातला की एखाद्या व्यक्तीला जर साप चावला तर एक अंधश्रद्धा मनामध्ये बाळगून त्याला देवळामध्ये ठेवलं जातं, तिथं काही तांत्रिक मांत्रिकाकडून उपचार केले जातात आणि त्यामध्ये तो वेळ जातो आणि शेवटी पर्याय म्हणून ते दवाखान्यामध्ये येतात. आणि दवाखान्यामध्ये आल्यानंतर ज्या वेळेला उपचाराला डॉक्टर घेतात त्यावेळेला त्याची जीवनज्योत संपलेली असते, तो मरण पावला जातो. मग तिथं तुम्ही असं म्हटलं की त्याचा वेळ गेला जातो. नक्कीच सर्प किंवा दंश झाल्यानंतर किती कालावधीमध्ये त्याच्यावरती उपचार होणं गरजेचं आहे? कुठलाही विषारी जरी साप असेल, चावल्यानंतर आपल्याकडे 3 तास असतात. ओके. त्या 3 तासामध्ये आपण आरामात येऊ शकतो हॉस्पिटलमध्ये आणि आल्यानंतर आपल्याला अँटीव्हिनम दिलं जातं, कुठला साप आहे बघितलं जातं किंवा विचारलं जातं. एक तक्ता असतो, त्यामध्ये विषारी साप जर तुम्हाला चावलेला असेल लगेचच अँटीव्हिनम दिलं जातं आणि त्यामध्ये विषारी सापांचे जे तक्त्यामधला असेल तरच मग तुमच्या काळजीची गोष्ट आहे. नाहीतर बिनविषारी साप असेल तर काही काळजीची गरज नाही. 24 तास अंडर ऑब्झर्वेशन तुम्हाला ठेवलं जातं आणि तुम्हाला घरी सोडलं जातं. मला एक जाणून घ्यायचं असं वाटतं की मी CPR ज्यावेळेला रिपोर्टिंगला जात असताना मला अनेक लोक तिथं सर्पदंश झालेले पाहायला मिळायचे. आणि मग त्या ठिकाणी अशी चर्चा असायची की
विषारी साप चावला असेल तर त्याच्यातून रक्त येतं आणि बिनविषारी साप चावला असेल तर रक्तप्रवाह येत नाही. तर ह्यामध्ये काय सांगणे? नाही, तशा प्रकारे नाही आहे. एखादा वरच्यावर जर दंश झाला, दात वरच्यावरी जर लागलाय, एखादा नागान जरी दंश केला तरी तिथं थोडं का होईना रक्त येतच. आणि असं नाही की बाबा अजिबात रक्त आलं नाही, 2-3 थेंब का होईना रक्त येतच. आणि ते आपण जाणून घेतलं पाहिजे जाती कुठल्या आहेत. आता आपण नाग हा भरपूर विषारी आहे हे आपल्याला चित्रपट बघून आपण डोक्यामध्ये ठेवले, पण नागापेक्षाही विषारी आपल्या इथं घोणस, फुरस हे त्याच्यापेक्षाही भयानक विषारी आहेत आणि याच्या दंशामध्ये मृत्यू जास्त होतो. बोनस बोनसच्या ह्याच्यामध्ये. वायपर, ज्याला आपण वायपर म्हणतो, ओके. आणि स्कॅल्ड वायपर आपण फुरस. हा फुरस जो आहे तो डोंगरी भागामध्ये आपल्याला आढळतो आणि वायपर हा आता आपणच त्यांच्या घराजवळ गेलोय असं म्हणायला हरकत नाही, कारण वस्ती आपली वाढत 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 आपण जंगलापर्यंत नेले आणि त्यामुळं हे साप, घोणस किंवा सगळ्याच प्रकारचे विषारी साप आपल्या शहरी भागामध्ये आता आढळून येतात. वायपर जेव्हा बाईट होतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये तो अँटीटॉक्सिन तयार करायला सुरू होतं. हे अँटीटॉक्सिन तयार झाल्यामुळं आपल्या शरीरातल्या ज्या पेशी असतात, ज्या ठिकाणी बाईट होतो तिथं अँटीटॉक्सिन तयार झाल्यामुळं शरीरातल्या पेशी आपल्या रक्तातल्या कुजवाल चालू करतात आणि तो सगळ्यात जास्त धोका असतो आणि तो भाग अक्षरशः सोडून जातो जर वेळेत उपचार झाले नाहीत तर. आणि त्यामध्ये मृत्यू सुद्धा बऱ्याच वेळा होतो. वायपरच्या बाईटमध्ये जास्तीत जास्त आपल्याला काय होतं तर माणूस कोम्यामध्ये जाण्याची शक्यता असते. नाग चावला तर माणूस रिकवर होऊन जाईल, पण घोणस चावल्यानंतर जर वेळेत उपचार झाला नाही माणूस कोम्यामध्ये जाण्याची शक्यता आहे. मण्यार सुद्धा निशाचर आहे, तो रात्री बाहेर पडतो आणि बाईट होतो. दिवसा मण्यार जास्ती करून चावलेल्याचे कुठं केसेस बघायला मिळत नाहीत, पण रात्री चावल्यानंतर त्याचा दंश रात्रीच होतो आणि तो सुद्धा भयानक विषारी आहे. मण्यार भूक लागल्यानंतर दुसऱ्या मण्यारला अखंड गिळतो आणि त्याचा बाईट झाल्यानंतर सुद्धा माणूस कोम्यात जाण्याची शक्यता. त्यामुळे नाग हा भयानक विषारी हे आपण एक चित्र डोक्यामध्ये चित्रपटाच्या माध्यमातून तयार करून घेतो. म्हणजे बऱ्यापैकी आज आपण कोल्हापूरच्या किंवा आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर नाग हा म्हटलं की लोकांच्या अंगावरती शहारे येतात आणि लोक भीती खूप घेतात. त्यांचं रक्तप्रवाह वाढतो, काहींचा कमी होतो, कारण ते त्यांच्या मनामध्येच अशा प्रकारे भीती बसलेली आहे सापांच्या ह्याच्यामध्ये की अरे नाग नाग म्हटलं की लोकांना वाटतं की हा आपला जीवनाचा शेवटच आहे. परंतु सर्पमित्र धनंजय यांचं असं मत आहे की नागापेक्षाही घोणस आणि मण्यार हे विषारी साप आहेत, हे अतिशय गंभीर आहेत आणि त्यांनी दंश केल्यानंतर तो व्यक्ती कोमात जाऊ शकतो आणि प्रसंगी त्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे नाग जर तुमच्या समोर दिसला किंवा नागानं तुम्हाला दंश केला तर तुम्ही घाबरून जाऊ नका. त्याच्यावरती उपचार केल्यानंतर 3 तासाच्या आत जर उपचार झाले तर तो माणूस पूर्णपणे सुखरूप राहू शकतो, असं त्यांचं मत आहे. नक्कीच तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यावरती घोणस, मण्यार आणि नाग या तिन्ही प्रकार सांगितले, परंतु मला जाणून घ्यायचं की आपल्या कोल्हापूरमध्ये असे किती नागाचे प्रकार म्हणजे सर्पांचे प्रकार आहेत? आपल्या शहरी भागामध्ये जसं सांगितलं की बऱ्यापैकी आपल्याला बिनविषारी सापच आढळतात. त्यामध्ये पाण्यात सर्रास आपल्या दारामध्ये जर पाऊस आला, गटरीतून वाहून सुद्धा येतात. तो पहिला साप म्हणजे वेरुळा, ज्याला दिवड पण म्हटलं जातं. हा दिवड साप बिनविषारी असतो पण कडकडून चावतो. एवढा कडकडून चावतो की त्याचा आपण काढताना रक्तबंबाळ होऊ शकतं. दात वेडे वाकडे असतात आणि संख्या जास्त असते, पण हा साप बिनविषारी, जरी चावला तरी घाबरण्याची गरज नाही. त्यानंतर गवत्या, आपल्या आजूबाजूला झाडी असेल, झाडामध्ये गवत्या साप आढळून येतो, पण आपल्या दृष्टीला तो जाणवणार सुद्धा नाही. तो संपूर्णपणे हिरवा कलर असतो आणि अजिबात दिसणार सुद्धा नाही. तो सुद्धा बिनविषारी. हा साप इतका शांत, तुम्ही हातामध्ये जर घेतलं आणि उचलून जरी तुम्ही लांब सोडून आलात तरी काही करत नाही. तसाच दुसरा साप म्हणजे तस्कर हा साप सुद्धा एकदम शांत. जसं सांगितलं
की आपल्या जुन्या घरांमध्ये जुनी मातीची घरं आहेत, त्या मातीच्या घरांमध्ये जी लहान उंदराची पिल्लं सापडतात, ती पिल्लं खाण्यासाठी किंवा मोठमोठ्या पाली खाण्यासाठी हा साप घरामध्ये आलेला असतो. त्याशिवाय कवड्या एक साप असा आहे की तो भिंतीवरती असा उभा राहू शकतो. हा कवड्या वेरुळ्याचा थोडक्यात म्हणजे जसा वेरुळा कडकडून जातो त्यातलाच छोटा प्रकार. कवड्या साईजनं छोटा असतो आणि जास्तीत जास्त त्याची वाढ एक 3-3.5 फुटापर्यंत एवढी होते. तस्कर सुद्धा जास्तीत जास्त 3.5 ते 4 फुटापर्यंत लांब होऊ शकतो. वेरुळा दिवड हा साप सुद्धा 4 ते 5 फुटापर्यंत, अगदी 5 फुटापर्यंत मी म्हणतोय, काही एवढा मोठा होत नाही पण तेवढाच. किंवा त्यानंतर तस्कर नंतर कवड्या आणि नानेटी म्हणून एक साप आहे, तो सुद्धा पूर्णपणे बिनविषारी. त्याशिवाय कुकरी हा साप आहे, तो सुद्धा बऱ्याच वेळा लोकांच्या मनामध्ये अशा शंका येतात की कुकरी साप अंगावर काळे पांढरे पट्टे असतात. अनेक जण तो साप बघितल्यावर म्हणतात पट्टेरी मण्यार आहे. पण तो साप पूर्णपणे बिनविषारी. असं बरंच म्हणजे जसा कुकरी पट्टेरी मण्यार असं म्हटलं जातं, तशा प्रकारेच कवड्या साप हा चॉकलेटी असतो आणि त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात, आणि मण्यार संपूर्णपणे काळा असतो आणि त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. असे सुद्धा बऱ्याच वेळा लोकांच्या मनामध्ये कल्पना येतात की हा साप विषारी. जसं गवत्याचं सांगितलं, ग्रासनेक, हा ग्रासनेक पूर्णपणे बिनविषारी. पण दुसरा प्रकार त्यातलाच हरणटोळ हा निमविषारी. तो चावल्यावर माणूस बेशुद्ध होऊ शकतो आणि तो सुद्धा पूर्णपणे हिरवा असतो आणि तो आपल्या राधानगरी किंवा पश्चिम घाटामध्ये सापडतो. त्याच प्रकारे मांजऱ्या साप हा पश्चिम घाटामध्ये जास्तीत जास्त आपल्याला आढळून येतो. अशा अनेक जाती आहेत ज्या आपल्या पश्चिम घाटामध्ये, समृद्ध पश्चिम घाट आपला, त्यामुळेच खरं तर आम्हाला सर्पमित्रांना एक चेतना मिळते. आपल्या इथं चांगल्या प्रकारे पशु पक्षी आणि सर्प यांचा ठेवा आहे आपल्या इथं, आणि हे साप आपल्याला बघायला मिळतात. ही खरं तरी बघण्याची आणि अनुभवण्याची गोष्ट आहे. पण लोक साप दिसला की हातामध्ये काठी यायची आणि मारायची. त्याचं खरं सौंदर्य बघितलं तर आपल्याला जाणवू शकते, बाबा अरे किती मस्त, निसर्गानं किती यांना छान रूप दिलेलं आहे, देणगी दिली आहे. या अशा प्रकारे साप आपण जर मित्र खरंच त्यांना मानलं तर खऱ्या अर्थानं सर्पपंचमी आपण साजरी करू शकतो. येस येस. नागपंचमीच्या विषयावरती बोलत असताना सर्पमित्र धनाजी यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला माहिती देत आहेत. ते पण मला जाणून घ्यायचं आहे त्यांचं की वयाच्या किती वर्षापासून तुम्ही हा सर्पमित्र म्हणून तुम्ही काम करताय आणि तुम्हाला ही आवड आहे, तुमचा छंद आहे, तुम्ही गेली 16 वर्ष यासाठी तुम्ही मेहनत घेताय. मेहनत घेत असताना 1,500 पेक्षा जास्त तुम्ही सर्प पकडलेले आहेत, त्यांना जीवदान दिलं आहे. परंतु तुमचा पारंपरिक व्यवसाय काय आहे आणि तुम्ही हा छंद जोपासताय, या जोपासण्यामागचं तुम्हाला ही छंद कसा तुम्ही हा निवडला? कारण हा छंद म्हणजे अतिशय भयानक आहे आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्या लोकांना वाचवण्यासाठी सर्पांना पकडणं, आणि तुम्ही या ठिकाणी 2 जीव वाचवताय. म्हणजे जो त्या सर्पाच्या समोर असणारे व्यक्ती आणि तो सर्प, या दोघांनाही तुम्ही वाचवताय आणि तुमचा जीव तिथं धोक्यामध्ये घालताय. तर हा तुमचा जो प्रवास आहे तो आम्हाला जाणून घ्यायला हवा. खरं तर वयाच्या 22व्या वर्षापासून मी सर्प पकडण्याचं काम सुरू केलं. जसं की सांगितलं की मी तुम्ही आता विचारलं की तुम्ही नक्की काय काम करता, हो. तर बाय प्रोफेशन LIC एजंट म्हणून काम करतोय आणि त्याशिवाय लोकांमध्ये ओळख आहेच, मिमिक्री आर्टिस्ट, व्हॉइस आर्टिस्ट म्हणून काम करतोय. अच्छा. वेगवेगळ्या कलाकारांचे आवाज माझे बऱ्याच वेळा तुम्ही ऐकले असतील एखाद्या शो मध्ये. आणि त्याशिवाय समाजसेवेची पहिल्यापासूनच आवड. या मिमिक्रीच्या माध्यमातून आपल्या ज्या कोल्हापूरमध्ये संस्था आहेत, इथं वाढदिवस साजरा करण्यासाठी मी दरवर्षी जातो. माझा वाढदिवस कुठेही मोठेपणाने मी न करता आपल्या कोल्हापूरमध्ये ज्या संस्था आहेत इथं माझा वाढदिवस करतो. म्हणजे अंध लोक असतील किंवा वृद्ध लोक असतील,
अनाथ निराधार लोक आहेत, यांच्यामध्ये माझा वाढदिवस मी साजरा करायला सुरुवात केली. आणि 4 हास्याचे क्षण मिमिक्रीच्या माध्यमातून त्यांना हसवल्यावर समाधान मिळायचं, ही समाजसेवेला मी सुरुवात केली. आणि त्यानंतर समाजसेवेची आवड निर्माण झाल्यानंतर जो माझा परिसर आहे, घराच्या परिसरामध्ये रंकाळ्याच्या शेजारी राहायला असल्यामुळं आमच्या परिसरामध्ये सापांची संख्या भरपूर होती. आपल्या वेरुळा हा साप रंकाळ्याच्या शेजारी बऱ्याच प्रमाणात आढळून येतो. तो सुरुवातीला आमच्या दारात सुद्धा दिसायचा, पण हा साप कुठला, त्याचा अभ्यास करण्यासाठी एक दिवस पुस्तक विकत घेऊन आलो. आणि पुस्तक वाचल्यानंतर लक्षात आलं हे साप अशा पद्धतीने वेगवेगळ्या जाती असतात. एक दिवस तो वेरुळा पकडला, त्याला हातात धरून बघितलं, अनुभव कसा काय वाटतो आपल्याला, आणि नंतर त्याला पुन्हा सुरक्षित रंकाळ्यात नेऊन सोडलं. आणि त्या दिवशीपासून जी सुरुवात झाली ती साप पकडण्यात कुठेतरी आपण निष्णात होण्याची गरज आहे. आणि फक्त हा वेरुळा होता, हा वेरुळा चावू शकतो हे जेव्हा माहिती झालं तेव्हापासून साप सुरक्षितपणे पकडायचे, कुठल्याही जातीचे असू दे. आपण त्यामध्ये जास्त रिस्क घ्यायची नाही. लोकांचे जीव वाचवण्यासाठी आपण जातोय तेव्हा आजूबाजूला गलका असतो, बरेच जण मागून बोलणारे असतात. मी सांगितलं की मागून कोणतरी उपाय सांगत असतं, दूर करा, पाणी टाका गरम, असे बरेच शेजारी ऐकायला येत असताना आपण फक्त फोकस त्या सापावर ठेवायचा आणि पकडायचं. अशा पद्धतीनं 1,500 पेक्षा जास्त आतापर्यंत साप पकडून झाले. त्यानंतर सापांचा जीव वाचवता वाचवता प्राणी पक्षी यांच्या बाबतीत सुद्धा, कारण रंकाळ्याच्या शेजारी असल्यामुळे बऱ्याच जणांचे फोन यायचे की रंकाळ्याच्या इथं एक जखमी बगळा पडलाय, जखमी घार आहे. अशा पद्धतीने फोन यायला लागल्यानंतर पक्ष्यांचे जीव वाचवायला सुरू केले आणि प्राण्यांचे सुद्धा बऱ्याच वेळेला फोन येतात. माकडांच्यासाठी तर अनेक वेळा कोल्हापूरमध्ये बऱ्याच वेळा फोन आले, अगदी वन विभागातून सुद्धा फोन आले. आणि माकडांचे जवळजवळ 25 पेक्षा जास्त माकडांना सुरक्षितपणे रेस्क्यू केलं. बऱ्याच वेळेला शॉक लागलेले होते, डीपीच्या शॉक लागल्यामुळं माकडं जखमी होती, त्यांना उपचार करून पुन्हा सोडून दिलं. तशा पद्धतीने अनेक पक्षी प्राणी, जवळजवळ 250 पेक्षा जास्त पक्षी प्राण्यांच्यावर उपचार केले आणि त्यांना पुन्हा सोडून दिलेलं आहे. अशा पद्धतीनं काम सुरू आहे. आणि हेच काम करत असताना आवड म्हणून नाही तर लोकांचा जीव वाचवण्याचा, आता कोरोनाचा काळ, कोरोनाच्या काळामध्ये सहसा घरातून बाहेर पडताना माणसं म्हणतात की आता कोरोना योद्धे. मी फक्त माझंच सांगत नाही तर माझ्या बरोबर जे काम करणारे सर्पमित्र आहेत हे सुद्धा कोरोना योद्धेच आहेत, जे स्वतःचा जीव धोक्यात टाकून आता लोकांचा जीव वाचवण्यासाठी जातात. आपल्या या ठिकाणी सर्पमित्र वामन जोशी या ठिकाणी आलेत आणि त्या ठिकाणी आपल्या या सर्पमित्राच्या माध्यमातून त्यांनी सर्प कशा पद्धतीनं आहे, सर्पांचे प्रकार किती आहेत, सर्प समोर आल्यानंतर त्यांना कशा पद्धतीनं हाताळलं पाहिजे, त्यांना जीवदान कशा पद्धतीनं दिलं पाहिजे, या सगळं अगदी सारांश त्यांनी या निमित्तानं तुम्ही आपल्या स्टुडिओमध्ये आम्हाला सांगितलं. आणि निश्चितच यापुढेही ज्यांच्या समोर सर्प दिसेल, म्हणजे कुठलाही प्रकारचा साप दिसला तर सर्प मित्रांना सांगावं. मी त्यांना या ठिकाणी त्यांचा नंबर मी आपल्या समोर सांगायला मी त्यांना आवाहन करतोय की तुम्ही तुमचं नाव आणि नंबर प्रेक्षकांच्या समोर सांगावा, त्यांना द्यावा, तो तुम्ही नोट करून घ्यावा त्यांचा नंबर. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला साप दिसेल तुम्ही क्षणात त्यांना फोन करा, ते जिथे असतील तिथे त्यांची टीम येईल, ते स्वतः येतील आणि त्या सर्पाला पकडतील आणि त्यांना जीवदान देतील. हा एक स्पीड न्यूजचं फार मोठं योगदान असेल सर्प मित्र म्हणून. तुम्ही तुमचा नंबर आणि तुमचा ऍड्रेस सांगा. माझं नाव धनंजय वामन नाम जोशी आणि मोबाईल नंबर आहे 99 23 16 75 54. कुठलाही साप तुमच्या दारात आला असेल किंवा परिसरात एखादा पक्षी किंवा प्राणी जर जखमी पडला असेल तर नक्की मला फोन करा. पुन्हा एकदा नंबर सांगतो 99 23 16 75 54. ओके. तुम्हाला सांगायला पण एक आवडेल की उद्या नागपंचमी आहे. आपल्या सध्या सगळे आपण कोरोनामध्ये आहोत आणि कोल्हापूर जिल्हा आता सध्या लॉकडाऊनमध्ये आहे आणि लॉकडाऊनमध्ये घरातून कोणीही बाहेर पडणार नाही. नागपंचमी म्हटलं की वारुळाला जाऊन भेट देणं हा महिलांचा उपक्रम असतो आणि त्या वारुळाची जाऊन पूजा करणं आणि त्या ठिकाणी विधी पूजा करून
घरी येणं असा हा प्रवास असतो. परंतु आता या सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ते पाहायला मिळणार नाही. प्रत्येकजण आपापल्या घरी नागपूजा करेल आणि नागपंचमी साजरी करेल. परंतु आम्ही स्पीड न्यूजच्या वतीनं तुम्हाला एक अवेअरनेस घेऊन या ठिकाणी आलो. पण तुम्हाला सांगायला आवडेल की ते स्टुडिओमध्ये आल्यानंतर त्यांना एक तासापूर्वी त्यांना एक 2 कॉल आले की आमच्या अमुक ठिकाणी 2 साप आलेले आहेत आणि आम्हाला खूप भीती वाटते. तर ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी आता सोबत स्टुडिओमध्ये 2 सर्प आणलेले आहेत. त्याचं नाव आहे धामण, की जो बिनविषारी साप आहे, त्याच्यापासून कसलीही इजा होत नाही आणि तो ग्रामीण भागामध्ये बहुतांशी सर्व ठिकाणी आढळतो. आज नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर आम्ही ते तुम्हाला लाईव्ह दर्शन करणार आहे. या ठिकाणी ते तुम्हाला दाखवतील सर्प कशा पद्धतीचा धामण असतो आणि तो कशा पद्धतीने हाताळला जातो आणि ते तुम्ही या स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या माध्यमातून तुम्ही थेट पाहणार. सकाळी कॉल होता नाळे कॉलनी इथून आणि जवळजवळ खूप चावत नाही अजिबात तो. नाही. माणसं याची लांबी बघूनच खरं तर घाबरतात. तो विटोळा का असतो ना? हो, ते लांबी बघूनच माणसं घाबरतात खरं. एवढंच आवाज कसला सोडतो? तर त्याचं नॅचरली त्याचं तोंड दाखव. हे एकदम गार पण लागतं ना? हो, हे शरीर गार असते. यांना सापांना कसं आहे, हे शरीर गार असल्यामुळेच काही त्याला दूध वगैरे पाजायचं नाही. हा. मुळात त्यांचं खाद्य जे आहे ते त्यांना आता हे धामण काय खाते? उंदीर वगैरे? बेडक्या उंदीर, बेडक्या उंदीर वगैरे. उशी. ही साधारणपणे किती इंची लांबी होते? किती लांबी असते? 10 फूट 12 फुटापर्यंत होतो.